आज बहिणींना वाटप होणार 5 मोठे गिफ्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, आज दिनांक 16 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज महिलांच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होणार का, त्याच्याविषयी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहणार आहोत। सोबतच 20 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि बहिणींना गिफ्ट तर मिळणारच आहेत, ही देखील आपण अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचे अपडेट जे आहे ती तुमच्याकडून मिस होणार नाही। तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण 10व्या हप्ता वाटप संदर्भात आलेली आहे। बहिणींना आता 10वा हप्ता वाटप होणार आहे आणि याची एक्झॅक्ट तारीख देखील जाहीर झालेली आहे की आता याच तारखेला बहिणींच्या खात्यावर हप्ता जो आहे तो जमा होणार आहे। आणि त्यामध्येच 20 जिल्ह्यांची नवीन यादी सुद्धा जाहीर झालेली आहे की या जिल्ह्यांमध्ये इतरांपेक्षा सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत। आता बहिणींसाठी 5 मोठे गिफ्ट नेमकं कोणते आहेत, कोणत्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार, कोणत्या बहिणी या गिफ्टसाठी पात्र ठरणार, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। चला तर आता सर्वात अगोदर म्हणजे हे गिफ्ट बहिणींना का मिळणार आणि कशामुळे मिळणार, तर तुम्हाला माहिती असेलही लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष जे आहे ते पूर्ण होत आहे। 1 वर्ष आता पूर्ण होण्याच्या आनंदामध्ये शासनाने बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी हे 5 मोठे गिफ्ट जे आहे ते जाहीर केलेले आहेत आणि हे गिफ्ट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलेलो आहोत मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर लगेच बनत आहे, कारण की लाईक करणे अतिशय फ्रीमध्ये आहे। चला तर आता लाडकी बहीण वर्धापन दिनानिमित्त 5 कोणते मोठे गिफ्ट वाटप केले जाणार आहेत ते आपण जाणून घेऊया। तर सर्वात पहिले गिफ्ट आहे ते म्हणजे 3 गॅस सिलेंडर 2490 रुपये बहिणीच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहेत। आता तुम्ही म्हणाल सर, लास्ट टाइम अन्नपूर्णा योजना होती, तर ही आता ही अन्नपूर्णा योजनेचा 2.0 म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा दुसरा भाग जो असणार आहे तो हा असणार आहे। यामध्ये देखील बहिणींना 3 गॅस सिलेंडर जे आहे ते 3 महिन्यासाठी वाटप केले जाणार आहेत। म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही गॅस सिलेंडर भरलं की लगेच तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। 3 गॅस सिलेंडर जेव्हा तुमचे पूर्ण होतील तेव्हा तुम्हाला 2490 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। ही तर फक्त मित्रांनो पहिलेच गिफ्ट आहे। असे एकूण 5 गिफ्ट आहेत आणि 5ही गिफ्ट अतिशय जबरदस्त आहेत, ते आपण पुढेच्या पुढे पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर आता दुसरं गिफ्ट पाहूया मित्रांनो। दुसरं गिफ्ट, ज्या की गिफ्टची महिला आतुरतेने प्रतीक्षा करत होत्या, ते म्हणजे काय आहे मित्रांनो, तर आता बहिणींना 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये जमा होणार आहे। हो मित्रांनो, आतापर्यंतची सर्वात जबरदस्त आणि नवीन अपडेट आपण घेऊन आलो फक्त तुमच्यासाठी। आजपर्यंत बहिणीची प्रतीक्षित होत्या बहिणी, आम्हाला 2100 रुपये का मिळत नाहीत किंवा कधी मिळणार, तर हे पहा, आत्ताच अदितीताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही लवकरच बहिणींना म्हणजे 10वा हप्ता बहिणींना 2100 रुपये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला 10वा हप्ता लवकरच मिळणार आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इतर पुढील हप्ते देखील 10वा हप्ता जर 2100 रुपये आला तर याच्या पुढील हप्ते देखील 2100 रुपयाप्रमाणेच प्रति महिन्याला तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। म्हणजे अतिशय मोठं आणि आनंदाचं गिफ्ट हे तुमच्यासाठी असणार आहे। आता गिफ्ट क्रमांक 3 म्हणजे काय आहे मित्रांनो, हे गिफ्ट थोडंसं वेगळं आहे, कारण यासाठी तुम्हाला स्पेशल अर्ज जो आहे तो करावा लागणार आहे आणि हा अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला 30 प्रकारचे भांडी संच जो आहे तो मिळणार आहे। PDF मध्ये आपण ओरिजिनल PDFची लिंक देखील तुम्हाला दिलेली आहे आणि यामधील तुम्ही त्या पद्धतीने अर्ज करू शकता आणि तुम्हाला 30 प्रकारचे भांडे, वेगवेगळ्या प्रकारचे भांडे जे आहे ते तुम्हाला मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणाल सर, लाडक्या बहिणींना हे गिफ्ट तर अतिशय भारी झालेलं आहे, परंतु याचे अर्ज कधीपासून चालू झालेले आहे, तर हे याचे अर्ज ऑलरेडी चालू झालेले आहेत। तुम्ही भांडी संच योजना म्हणून तुम्ही सर्च करून पाहू शकता किंवा डायरेक्ट सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तिथे फॉर्म भरू शकता। फॉर्म भरल्याच्या नंतर लाडक्या बहिणींना 30 प्रकारचे नवनवीन वेगळे भांडे जे आहेत ते मिळून जाणार आहेत। हा भांडी संच जवळपास 6 ते 7 हजाराचा भांडी संच मित्रांनो तुम्हाला हा मिळून जाणार आहे। त्याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 4 व 5 अतिशय स्पेशल गिफ्ट असणार आहेत मित्रांनो। हे गिफ्ट तुम्ही जर ऐकले ना तर तुम्ही म्हणाल सर धन्यवाद, तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल, आणि शासनाचे देखील तुम्ही, सरकारचे देखील धन्यवाद लवकरच करणार आहेत, कारण की 4थं आणि 5वं गिफ्ट तर असं जबरदस्त गिफ्ट आहे ना मित्रांनो, जे तुम्ही आतापर्यंत फक्त ऐकलंही नसेल आणि पाहिलंही नसेल। असं पद्धतीने 4थं आणि 5वं हे 2 गिफ्ट मिळून असणार आहेत। एकदम स्पेशल गिफ्ट जे आहे ते तुमच्यासाठी असणार आहेत। हे 4थं आणि 5वं गिफ्ट जाणून घेण्याच्या अगोदर मित्रांनो, 10वा हप्ता जो आहे तो सर्वात अगोदर 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये वाटप होणार आहे आणि हा 10वा हप्ता 20 जिल्ह्यांची नवीन यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। ही यादी आपण लगेच जाणून घेऊया, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर 10वा हप्ता 2100 रुपये तुम्हाला मिळणार का हे देखील तुम्हाला समजून जाईल। सर्वात प्रथम म्हणजे योजना भारी पण नियम व कायदे कडक झालेले आहेत। आता एकूण 52 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून लवकरच बाहेर पडणार आहेत आणि जर तुमचा नंबर या 52 लाख महिलांमध्ये लावायचा नसेल तर तुम्ही पुढील नियम व अटी जाणून घ्या आणि जेणेकरून या नवीन नियम अटी आहेत मित्रांनो, जुने जे नियम होते, ज्या अटी होत्या त्या सर्व रद्द झालेल्या आहेत आणि या रद्द अटी झाल्यामुळे आता तुम्हाला नवीन नियम व अटी तुमच्यासाठी आलेल्या आहेत। आता या नवीन नियम व अटी आपण पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्हाला 5 नवीन नियम सांगू इच्छितो
येतो. हे 5 नवीन नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत व या 5 नियमांवर मित्रांनो आपण कालच रात्री व्हिडिओ सोडलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओची लिंक आपण पहिल्या कमेंट बॉक्समध्ये देणार आहोत आणि सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये देखील ती लिंक तुम्हाला देणार आहे. तर आता या 5 नियमापैकी एकच नियम आपण नियम क्रमांक 2 जो आहे तोच पाहणार आहोत, कारण की 5चे 5 नियम एकाच व्हिडिओमध्ये पाहणे शक्य नाही. यासाठी स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन आहे, चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा आपण त्याची लिंक तुम्हाला देऊन टाकणारच आहोत. तर आता सर्वात पहिला नियम आहे तो म्हणजे ई-के-वाय-सी नियम. हो मित्रांनो, ई-के-वाय-सी नियम जो आहे तो लवकरच बहिणीसाठी लागू होणार आहे. जर 10वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी जी आहे ती करावी लागणार आहे. म्हणजे काय, थोडक्यात तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा तुमचे सर्व कागदपत्र असतील ते पुन्हा एकदा अपलोड करण्याची तुम्हाला किंवा तुम्हाला ई-के-वाय-सी म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या ओरिजिनल लाभार्थी महिला आहात का, तर ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला लवकरच के-वाय-सी जी आहे ती करावी लागणार आहे. हे 5 नियम तुम्ही संपूर्ण नियम सांगणे शक्य नाही, त्यामुळे चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ 5 नियमांचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, तर आता 20 जिल्ह्यांची यादी नेमकं कोणती आलेली आहे, की या 20 जिल्ह्यांमध्ये 10वा हप्ता जो आहे तो आज जरा पासून किंवा येत्या 2 ते 3 दिवसापासूनच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण की मित्रांनो, तुम्हालाही माहिती असेल सर्व महाराष्ट्रात एक सोबत हप्ता वाटणे शक्य होत नाही. त्यामुळे हप्ता जो आहे तो स्टेप बाय स्टेप वाटप करणे सुरू असते. आज काही महिला उद्या काही महिला, म्हणजे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आज काही जिल्हे किंवा उद्या काही जिल्हे, तर असा स्टेप बाय स्टेप हप्ता जो आहे तो वाटप सुरू असतो. तर यामधील सर्वात पहिले 20 जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपल्याकडे आलेली आहे. तर यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो सातारा, याच्यानंतर रायगड, ठाणे, सोबतच आता अहमदनगर किंवा अहिल्यानगर देखील आपण म्हणू शकतो, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, सोबतच लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली. तर अशा पद्धतीचे एकूण 20 जिल्ह्यांचे या 20 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर 10वा हप्ता जो आहे तो वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे काय मित्रांनो, तर या जिल्ह्यांमध्ये जवळपास लोकसंख्या जी आहे ती प्रचंड प्रमाणात जास्त लोकसंख्या असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जे ते वाटप केले जाणार आहे, जेणेकरून परत कोणतीही महिला किंवा कोणताही जिल्हा मागे राहू नये. या कारणास्तव किंवा लवकरच पासूनच पैसे जे आहे ते 10वा हप्ता वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर बहिणींना अशा पद्धतीचे एकूण 2 मेसेज येणार आहेत. मार्च महिन्याचे पैसे तर तुमच्या खात्यावर जमा झाले असतीलही, त्यामध्ये काही वाद नाही. आता 5वं गिफ्ट तर आपण पाहणारच आहोत, पण त्याच्या अगोदर एप्रिल महिन्यात सुद्धा तुम्हाला असाच मेसेज येणार आहे. परंतु एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला 2100 रुपये खात्यावर जे आहे ते जमा झाल्याचा मेसेज लवकरच तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि आता भरपूर महिला विचारतात, सर हप्ता वाढ झाली का? तर हो मित्रांनो, हप्ता वाढ जी आहे ती आता 2100 रुपये 1500 वरून 2100 रुपये झालेलीच आहे असे म्हणता येईल. कारण की अदिती तटकरे यांनी देखील सांगितलेले आहे की आम्ही लवकरच तुमच्या खात्यावर 2100 रुपये जे आहे ते जमा करणार आहोत किंवा 10वा हप्ता जमा करणार आहोत. तर आता स्पेशल गिफ्ट क्रमांक मित्रांनो, पहिलं, दुसरं आणि तिसरं तर पाहिलंच आहे. आता 4थं आणि 5वं गिफ्ट आपण पाहणार आहोत. सर्वात स्पेशल गिफ्ट असणार आहे, ज्यासाठी बहिणी आतुरतेने वाट पाहत होतात किंवा आता सणानिमित्त म्हणा किंवा लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे स्पेशल गिफ्ट जे आहे ते कोणते आहे ते आपण पाहणारच आहोत. ते गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार किंवा कशा पद्धतीने मिळू शकते संपूर्ण माहिती आपण पाहूया. तर सर्वात मेन गिफ्ट म्हणजे आपलं 4थं गिफ्ट आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. तर असणार आहे ते म्हणजे 2400 सिलाई मशीन ज्या त्या वाटप केले जाणार आहेत लाडक्या बहिणींसाठी. हो मित्रांनो, 2400 सिलाई मशीन प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप केल्या जाणार आहेत. आता ह्या सिलाई मशीन कोणाला मिळणार, तर हे पहा, ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला आहेत, सोबतच त्यांना कमीत कमी 2 हप्ते जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत, अशा बहिणीसाठी हे गिफ्ट असणार आहे. आणि यासाठी एक नवीन नियम देखील त्यांनी सांगितलेला आहे. तो नियम म्हणजे काय, तर तो नियम असा आहे मित्रांनो, जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल आणि सोबतच तुम्हाला सिलाई मशीन चालवता येत असेल तरच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. आणि ज्या महिला सर्वात लवकर अर्ज करतील तर त्याच महिलांना सिलाई मशीन वाटप केली जाणार आहे. याचे सुद्धा अर्ज जे आहेत ते सुरळीत चालू झालेले आहेत. आणि हे तुम्ही अर्ज सेतूमध्ये, तुमच्या जवळच्या सेतूमध्ये जाऊन संपर्क साधू शकता किंवा एक ऑनलाईन फॉर्म भरण्याचे केंद्र असते, तेथे जाऊन तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर सिलाई मशीन जी आहे ती मिळणार आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार 2400 सिलाई मशीन म्हणजे मित्रांनो, जिल्ह्यात लोकसंख्या 4 ते 5 लाख असते किंवा जास्तही लोकसंख्या असते काही जिल्ह्यांमध्ये. तर त्यामुळे ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील त्याच महिलांना सिलाई मशीन मिळणार आहे. आणि आपले सबस्क्रायबर आहात त्यामुळे तुम्हालाही आपण अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत ही अपडेट आपण पोहोचलेली आहे. त्याबद्दल व्हिडिओला एक लाईक तर लगेच करून टाकायचं आहे. तर आता 5वं गिफ्ट पाहण्याच्या अगोदर मित्रांनो आपण 5 बँका पाहणार आहोत की या 5 बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. तर आता
सर्वात अगोदर बँक म्हणजे सरकारी बँक असणार आहे. या बँकेमध्ये तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत सर्वात अगोदर पैसा हप्ता जो आहे तो पडणार आहे. त्याच्यानंतर SBI बँक आहे आपली, त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. सोबत अशा पद्धतीने 2 ते 3 महत्त्वपूर्ण बँका आहेत. या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो बहिणींच्या खात्यावर जमा होत असतो. आता याच्यानंतर बहिणीसाठी म्हणजे 5वं आणि सर्वात मोठं जबरदस्त गिफ्ट ते म्हणजे 20 लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत. आणि हे 20 लाख घरकुलं चा लाभ जो आहे तो कोणत्या बहिणींना मिळणार, तर ज्या बहिणी लाडक्या बहिणी असतील तशाच बहिणींसाठी 20 लाख घरकुलं जे आहे ते मंजूर झालेले आहेत. आणि ही 20 लाख घरकुलं जर पाहिजे असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं ते देखील मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो. तर हे पहा, 20 लाख घरकुलं मिळण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला 3 पात्रता आणि अटी पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. सोबतच म्हणजे तुम्हाला जर घरकुलं पाहिजे असतील तर तुमच्या नावावर थोडीफार का होईना जमीन असायला पाहिजे. जमीन थोडीफार नावं असेल तरी देखील तुम्ही घरकुलासाठी अर्ज करू शकता. आणि नसेल तर तुम्हाला एक आयडिया सांगतो मित्रांनो, ती म्हणजे काय, तर संमतीपत्र जे आहे ते घ्यायचं आहे. किंवा घरातल्या कोणत्याही व्यक्तीच्या नावावर जमीन असेल तर त्यासाठी तुम्ही संमतीपत्र घेऊन अर्ज करू शकता. आणि यामधील सर्वात मेन म्हणजे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. किंवा 8 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर हे अशा पद्धतीने एकूण 5 गिफ्ट मित्रांनो आपण लाडक्या बहिणीसाठी सर्वात अगोदर यूट्यूबवर सांगितलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहिलेलीच आहे. हे 4थं आणि 5वं गिफ्ट तुम्हाला कसं वाटलं, किंवा अतिशय जबरदस्त गिफ्ट तर आहेतच मित्रांनो. कारण की एका बहिणीला सिलाई मशीन मिळाली म्हणजे काय, थोडक्यात तर ते स्वतः घरी बसल्या बसल्या पैसे जे आहे ते कमवू शकते. आणि घरच्यांना हातभार जो आहे तो नक्कीच लावू शकते. त्यामुळे 4थं आणि 5वं गिफ्ट मित्रांनो अतिशय जबरदस्त आहे. आणि यासाठी तुम्हाला लवकरच अर्ज सुरू देखील होणार आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज केले नसतील तर लवकरात लवकर अर्ज करा. आणि अशाच पद्धतीच्या आपल्या नवनवीन अपडेटसाठी यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला देखील अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट जे आहेत ते सतत मिळत राहतील. धन्यवाद.